और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आंबिवलीजवळील गाळेगाव आदिवासी पाडा परिसरातील भटक्या मोकाट कुत्र्याने एका 7 वर्षीय मुलाला चावा घेतल्यानं मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडल्याचं समोर आल्यानं केडीएमसी क्षेत्रातील भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात धाव घेतली। नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली। भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणं दिसू लागल्याच्या भीतीपोटी कल्याण पूर्वेतील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा कल्याण नजीक मोहने गाळेगाव आदिवासी पाडा परिसरात राहणाऱ्या खुशील शंकर वाघे 7 वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार या मुलाचे आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। खुशीलला भटका कुत्रा चावला होता। या भटक्या मोकाट कुत्र्याचा चावा गालाचा लचका काढला गेल्यानं त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेला असता त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। खुशीलला जेव्हा कुत्रा चावला त्याचवेळी आणखीन एका मुलाला कुत्रा चावला होता। हा मुलगा जखमी झालाय, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। बल्याणी चौक, उंभारणी, मोहिली, गाळेगाव, जेतवन नगर, तिप्पना नगर, आरेस टेकडी, मोहणे परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। भटक्या कुत्र्यांकडून रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींवर धाव घेतली जाते। भटक्या कुत्र्यांकडून हल्ला केला जातो। या हल्ल्यात नागरिक जखमी होतात। भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भटक्या कुत्र्यांकडून चावा घेतला जातो। भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक आणि गाडी फिरवण्यात यावी। भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात यावं। भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्यात यावं आदी मागण्या नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केल्यात। बघा, आमच्या ज्या नगरसेविका आहेत तेजश्रीताई गायकवाड, बल्याणी परिसरामध्ये आज पुन्हा एक दुर्घटना घडलेली आहे। 7 वर्षाच्या वाघे आडनाव असणाऱ्या मुलाला त्या भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले आणि त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे आणि दुसरा एक मुलगा घायल आहे आणि हे दोन्ही मुलं आदिवासी समाजात नाही। आणि आज हा जो हल्ला भटक्या कुत्र्यांचा वारंवार विभागवार होतोय, याच्यावरती प्रशासनाकडनं अपेक्षित जी कारवाई व्हायला पाहिजे, नसबंदीच्या पासून सगळ्याच गोष्टी। आणि या भटक्या कुत्र्यांना बेजबाबदारपणे त्या चिकन मटन सेंटरवाल्यांकडनं त्या सगळं खाद्य पुरवलं जातं आणि त्याच्यामुळे ते कुत्रे आणखी ज्यांना म्हणजे त्यांना जे काय पाहिजे ते मिळालं नाही का, ते पिसाळलेल्या अवस्थेमध्ये कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि घरातनं बाहेर पडणं लहान मुलांच्या मोठ्या जिकरीचं झालेलं आहे। आणि या भयान परिस्थितीचा प्रशासनाने योग्य दखल नाही घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या ज्या नगरसेविका आहेत तेजश्रीताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। हा इशारा जाहीर आज आम्ही देत आहोत। प्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आयुक्त साहेबांना भेटायला आले होते। आमच्या भागामध्ये 2 दिवसापूर्वी 7 वर्षाच्या बालकाला कुत्रा चावून त्याच्या गालाला कुत्रा चावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि एक मुलगा जखमी झालेला आहे। भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच अशी वाढलेली आहे, त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं अशी खेळायला झाले की त्यांच्या अंगावरती धावतात। रात्री अपरात्री जे बाईकवरून जातात माणसं, त्यांच्या अंगावरती कुत्रे धावून जातात, त्यांना जखमी करतात। तर आयुक्त साहेबांकडे आम्ही लेटर दिलेला आहे की या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्यवस्थित करावा, भविष्यात पुढे जाऊन कोणाला याचा त्रास होऊ नये। आयुक्त साहेब त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगून याच्यावरती निवेदन केलेलं आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।